व्यासपीठावरील सर्व मान्यवर, तहसीलदार साहेब, सामंत साहेब, दोन डॉक्टर्स, हॉलचे मालक, आमचे योग शिक्षक पावसकर, उचरेकर आणि आमचे योगगुरू बांदेकर सर, या सर्वांना नमन. परमपूज्य योगऋषी स्वामी रामदेव बाबा, आचार्य बाळकृष्णजी, आमचे सर्व केंद्रीय प्रभारी, राज्य प्रभारी यांना नमन वंदन. आणि स्वामीजीने हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत आणलेला आहे आणि आता तो चालू आहे. भारत स्वाभिमान ट्रस्ट याच्या खाली पतंजली योग समिती, युवा भारत, महिला पतंजली, किसान सेवा ह्या सगळ्या समित्या, शाखा आणि महिला पतंजली हे स्थापन केलेलं आहे आणि त्यांच्या थ्रू हे कार्यक्रम चालू आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये बांद्यामध्ये 2 वर्षापूर्वी एक शिबिर झालं. तिथे शेखर बांदेकर यांनी खूप मेहनत घेऊन पावसाळ्याच्या जुलैमध्ये ते शिबिर सक्सेस केलं आणि आम्ही गेली जवळजवळ 15-16 वर्ष हे काम करतोय. या जिल्ह्यामध्ये आमच्या इथे कुडाळमध्ये करमेडकर ताई, डॉक्टर दामले, पावसकर इथे बसलेले आहेत. या सर्वांनी 2006 पासून ही सगळी लोक काम करत आहेत. पण मध्ये ही साखळी तुटली होती, काम करायचे लोक थांबले, काम थांबलं होतं. पण आम्हाला शेखरच्या रूपाने नवीन माणूस तारा मिळाला की ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे काम करण्याची, हे मला तिथे जाणवलं आणि त्यांच्याकडे या समितीचं काम दिलं. योग प्रचाराचं काम आहे, जे पतंजली योग समिती करतं ते काम त्यांच्याकडे दिलं आणि त्याचं आता जे रूप आहे, तुम्ही सगळे लोक बसतात. त्यांनी सावंतवाडीतून सुरुवात, बांद्यातून सुरुवात केली, सावंतवाडीमध्ये शिबिर घेतली आणि नंतर आता कुडाळमध्ये घेत आहेत. संपूर्ण जिल्ह्यात हे काम चालू होतं, पण ते काम थांबलं होतं आणि तरुण माणसाची गरज होती. आता आम्ही हे काम जवळजवळ 15-16 वर्ष करतोय. आम्ही 70कडे ओलांडलोय आणि हे प्रवासासाठी हे शक्य होत नाही. आम्ही स्वतःसाठी योग करतो, पण लोकांसाठी करण्यासाठी वय सुद्धा पाहिजे, तरुणपणा पाहिजे, ताकद पाहिजे. या सगळ्या गोष्टी शेखरमध्ये आहेत. त्यामुळे शेखरला मी पूर्ण त्याच्याकडे हे काम सोडवलेलं आहे. त्याची प्रचिती आता तुमच्या रूपाने दिसते आहे. आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा तरुण माणसं खूप कमी होती. डॉक्टर दामले आहेत, आम्ही आहोत तेव्हा होतो, पण तरुण माणसं खूप कमी दिसत होती. पण आता चित्र बदललेलं आहे की जवळजवळ 70-80% तरुण दिसत आहेत आणि बाकीचे वयस्क आहेत. ही फार चांगली गोष्ट आहे, कारण मगाशी डॉक्टर म्हणाले की डायबिटीस हे सगळ्या गोष्टी आहेत. त्याला कारण आहे आपलं वागणं, खाणं, जेवण. तर आपण सगळ्या सिस्टीम चेंज करून टाकले आपल्या. आयुर्वेद म्हटलेलं आहे, ब्राह्मणे मुर्दे उद्दिष्टे, 4:30 वाजता उठायला पाहिजे. आता 4:30 वाजता कोणी उठत नाही, तर शक्यच नाही कामकाजामुळे. आणि त्यावेळेला तुम्ही उठला तर तुमचं शरीर बरोबर काम करत असतं. तुमचे जे दोष आहेत ते समस्थितीत होतात, तुमची शरीराची कार्य व्यवस्थित होतात. डायबिटीस होण्याचं कारण काय आहे की आपण आपल्या शरीराला व्यायामच देत नाहीये. आपलं शरीर प्रत्येक गोष्ट आहे ती व्यायाम केल्याशिवाय व्यवस्थित होत नाही. आपण बघतो दिवसभरात की आपण